शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। अतिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित। गतवर्षी 22 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पीक खरडून गेले। त्याचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते। मात्र यंदा खरीप हंगामातील पिकांचा अर्धा हंगाम संपला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे। नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा। कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील 15 दिवसांमध्ये 3% सुधारणा झाली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे। कांदा आणि लसूण भडकला, ग्राहकांना भाववाढीचा झटका। भाजी बाजारातून पालेभाज्या गायब, कोथिंबीर ही भिडली गगनाला। सोयाबीनचा पेरा 2.5 पटीने वाढला, भविष्यात वाढणार। सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा, मदतीच्या यादीत नाव नाही, तलाठ्याकडे करा अर्ज। शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान। शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती सणानिमित्त लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगला दिलासा मिळणार आहे। गौरी गणपतीचा उत्सव होणार गोड, 2 लाख किट वाटपाचे नियोजन। आजपासून होणार आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात। बाजार समित्यात आवक घटली, सोयाबीनचे दर 4,500 वर। एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यास अद्याप 1.5 महिना वेळ आहे। अशात बाजार समित्या जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे। बाजार समित्यात सोयाबीनची आवक घटत असल्याने दरात वाढ होत असली तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतित आहेत। पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात 2 दिवस पाऊस येण्याचे चिन्हे। पीक विम्याची रक्कम अदा करण्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारणचे आदेश। बुलढाणा जिल्ह्यात ठिबक तुषारचे 72 कोटी थकले। सूक्ष्म सिंचन संच घेतलेल्या शेतकऱ्यांना सुमारे वर्षभरापेक्षा अधिक काळापासून अनुदान मिळालेले नसल्याने आर्थिक कोंडी झाली आहे। ई पीक पाहणीसाठी केवळ 15 दिवस शिल्लक, तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना, शेतकरी झाले हतबल। ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत मुदत असून आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत। विमा काढत पीक केले संरक्षित, आता नशीब कंपनीच्या हाती। 3 लाख हेक्टरवरील पिकांचा उतरवला विमा, नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदतीची आशा। गाईच्या दुधाचे अनुदान 2 महिन्यानंतरही मिळेना, उत्पादक शेतकरी त्रस्त। समन्वय समितीचा आंदोलन करण्याचा इशारा।